नमस्कार. खूप हुशार हुशार लोकांसाठी आजही मी एक सोपा साधा प्रश्न विचारणार आहे. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. विजयनगरमध्ये कृष्णदेवराय हा राजा होता आणि या राजाकडे अप्पाजी नावाचा एक अतिशय विद्वान, हुशार, चतुर प्रधान होता. तर हा जो प्रधान आहे याची ख्याती बाकीच्या आजूबाजूच्या सगळ्या राज्यांमध्ये पसरलेली असते की अशा अशा नावाचा एक प्रधान ज्याचं नाव आहे अप्पाजी हा खूप विद्वान आहे, खूप हुशार आहे, अशी त्याची ख्याती असते. आणि म्हणूनच उत्तरेकडे जे कलिंग राज्य असतं त्या राज्याच्या राजाला असं वाटतं की हा जो अप्पाजी आहे त्याच्या चातुर्याची आपणही थोडीशी परीक्षा घेऊया. म्हणून मग तो राजा कृष्णदेवराय यांना पत्र पाठवतो की राज्यामध्ये खूप छान चवदार कोबी पिकतो हे मी ऐकून आहे. तर तुमच्या राज्यातला कोबी जो खूप चविष्ट आहे, चवदार आहे, रसाळ आहे, तर त्याची आम्हाला चव चाखायची आहे. तर तुम्ही तो कोबी आमच्या राज्यामध्ये पाठवाल का? आता खुद्द राजाने अशी मागणी केली आहे, साध्या कोबीची मागणी केली आहे, तर कशी नाकारायची? हा प्रश्न पडतो कृष्णदेवरायांकडे. थोडेसे चिंतित होतात आणि लगेच त्यांना अप्पाजी आठवतात. अप्पाजीला बोलवून घेतात आणि त्यांच्या समोर हा प्रश्न मांडतात. अप्पाजींनी लगेच सांगितलं की हो, आपण हिरवा, ताजा, चविष्ट, चवदार कोबी त्यांच्यापर्यंत पोहोचवूया. कृष्णदेवरायांना प्रश्न पडतो की इथून ते कलिंग राज्यामध्ये पोहोचायला 3 महिने लागतात, कारण त्यावेळी वाहनांची सुविधा नव्हती, बैलगाडीने प्रवास करायला लागायचा आणि त्यासाठी 3 महिने लागणार होते. मग 3 महिने लागणार असून सुद्धा कसा काय बरं ताजा कोबी पाठवणार? हाच माझा तुम्हाला प्रश्न आहे. थोडासा विचार करा. जेव्हा पोचायला 3 महिने लागतात तर तो ताजा कोबी त्यांच्यापर्यंत कसा पोहोचला असेल? या प्रश्नाचं उत्तर मी तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे, पण तोपर्यंत तुमच्या सुद्धा डोक्याला थोडंसं खाद्य. धन्यवाद.